अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय 14। ओम श्री गुरुदेव दत्त। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वर गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्री गुरुचरित्र हा ग्रंथ अतत भक्तांच्या नित्य पठणातील आणि पारायणातील आहे। हा ग्रंथ दैवी शक्तीने भरलेला सिद्ध मंत्ररूप व महाप्रासादिक वरद ग्रंथ आहे। या ग्रंथातील काही अध्याय हे विशिष्ट कामनापूर्ती होण्यासाठी वाचले जातात। अचानक एखादे संकट उभे राहिल्यास श्री गुरुचरित्रातील 14व्या अध्यायाचे भक्तीने मनःपूर्वक पठण केल्यास संकट दूर होते, असा अनेकांचा अनुभव आहे। श्री गुरुचरित्र अध्याय 14। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। नामधारक शिष्य देखा विणवी सिद्धासी कौतुका प्रश्न करी अति विशेखा एक चित्ते परियेसा जय जया योगेश्वरा सिद्धमूर्ती ज्ञानसागरा पुढील चरित्र विस्तारा ज्ञान होया आम्हासी उद्दरवतेचा ब्राह्मणासी प्रसन्न झाले कृपेसी पुढे कथा वर्तली कैसी विस्तारावे आम्हा प्रती ऐकोणी शिष्याचे वचन संतोष करी सिद्ध आपण गुरुचरित्र कामधेनु जाण सांगता झाले विस्तारे ऐक शिष्या शिखामणी भिक्षा केले ज्याचे भुवणी त्यावरी संतोषोणी प्रसन्न झाले परियेसा गुरु भक्तीचा प्रकारू पूर्ण जाणे तो द्विजरू पूजा केली विचित्रू मनोणी आनंद परियेसा तया सायन देव द्विजासी श्री गुरु बोलती संतोषी भक्त हो रे वंशोवंशी माझी प्रीती तुझवरी ऐकोणी श्री गुरुचे वचन सायन देव विप्र करी नमन माथा ठेवून चरणी न्यासिता झाला पुन्हा पुन्हा जय जया जगद्गुरु त्रयमूर्तीचा अवतारू अविद्या माया दिससी नरू वेदा गोचर तुझा महिमा विश्वव्यापक तुची हौसी ब्रह्मा विष्णू व्यमकेशी धरिला वेश तू मानुषी भक्त जनता रावया तुझा महिमा वर्णावयासी शक्ती कैची आम्हासी मागे नये का आता तुम्हासी ते कृपा करे गुरुमूर्ती वंश पारंपरी भक्ती द्यावी निर्धारी इह सौख्य पुत्र पौत्री उपरी द्यावी सद्गती ऐसी विनंती करुणी पुनरूपी विनवी करुणा वचनी सेवा करीतो द्वार यवणी महाक्रूर असे प्रति संवत्सरी ब्राह्मणासी घात करीतो जीवेसी याची कारणे आम्हासी बोलवितसे माझाजी जाता तया जवळी आपण निश्चय घेईल माझा प्राण भेटी झाली तुमचे चरण मरण कैचे आपणासी संतोषोणी श्री गुरुमूर्ती अभ्यंकरा आपुले हाती विप्रमस्तकी ठेविती चिंता ना करी म्हणोनिया भय सांडुणी तुवा जावे क्रूर यवना भेटावे संतोषोणी प्रिय भावे पुनरपी पाठविला आम्हापाशी जवणवरी तू परतोणी ऐसी असो आम्ही भरवंसी तू आलिया संतोषी जाऊ आम्ही एठोणी निज भक्त आमुचा तू हौसी पारंपर वंशोवंशी अखिलाविष्ट तू पावसी वाढेल संतती तुझी बहुत तुझे वंश पारंपरी सुखे नांदती पुत्र पौत्री अखंड लक्ष्मी तया घरी निरोगी होती शतायुषी ऐसा वरला धोणा निघे सायन देव ब्राह्मणा जैते होता तो यवना गेला त्वरित तया जवळी कालांतक यम जैसा यवन दृष्ट परियेसा ब्राह्मणा ते पाहता कैसा ज्वाला रूप होता झाला विमुख होऊनी गृहांत गेला यवना कोपत विप्र झाला भयचकित मणी श्री गुरुसी ध्यातसे कोप आलिया ओळंबयासी केवी स्पर्शे अगणीसी श्री गुरुकृपा होयज्यासी काय करील क्रूर दुष्ट गरुणाचिया पिलियांसी सर्पतो कवणे परिग्रासी तैसे त्या ब्राह्मणासी असे कृपा श्री गुरूंची काय एखादे सिंहासी ऐरावत केवी ग्रासी श्री गुरुकृपा होय ज्यासी कळी काळाचे भय नाही ज्याचे हृदय श्री गुरु स्मरण त्यासी कैचे भय दारुण काळ मृत्यूना बाधे जाण अपमृत्यू काय करी ज्यासी नाही मृत्यूचे भय त्यासे यवनासे तो काय श्री गुरुकृपा ज्यासी होय यमाचे मुख्य भय नाही ऐसे परे तो यवण अंतपुरात जाऊन सुषुप्ती केली भ्रमित होऊन शरीर स्मरण त्यासी नाही हृदय ज्वाळा होय ज्यासी जागृत होऊनी परियेसी प्राणांतक व्यथेसी कष्ट तसे तये वेळी स्मरण असे नसे काही म्हणे शस्त्री मरितो घाई छेदन करीतो अवेव पाही विप्रयिक आपणासी स्मरण झाले तये वेळी धावत गेला ब्राह्मणाजवळी
लोळतसे चरण कमळे म्हणे स्वामी तुची माझा. येथे पाचारिले कवणे जावे त्वरित परतोणी. वस्त्रे भूषणे देवोणी निरोप देतो तये वेळी. संतोषोणी द्विजवर आला ग्रामा वेगवक्त्र. गंगा तीरी असे वासर श्री गुरूंचे चरण दर्शना. देखोनिया श्री गुरुसी नमन करीतो भावेसी. स्तोत्र करी बहुवसी सांगे वृत्तांत आद्यंत. संतोषोणी श्री गुरुमूर्ती तया द्विजा आश्वासिती. दक्षिण देशा जाऊ म्हणती स्थान स्थान तीर्थयात्रे. ऐकोणी श्री गुरुचे वचन विनवितसे कर जोडून. न विसंबे आता तुमचे चरण आपणही समागमे. तुमचे चरणा विणे देखा राहू न शके क्षण एका. संसार सागर तारका तुझी देखा कृपा सिंधू. उद्धरावया सागरासी गंगा आणिली भूमिसी. तैसे स्वामी आम्हासी दर्शन दिदले आपुले. भक्तवत्सल तुझी ख्याती आम्हा सोडणे काय नीती. सवे येऊ निश्चिती म्हणून चरणी लागला. येणे परी श्री गुरुसी विणवी विप्र भावेसी. संतोषोणी विणयसी श्री गुरु म्हणती तये वेळी. कारण असे आम्हा जाणे तीर्थे असती दक्षिणे. पुनरूपी तुम्हा दर्शन देणे संवत्सरी पंचदशी. आम्ही तुमचे गावा समीपत वास करू हे निश्चित. कलत्र पुत्र इष्टभ्रात मिळवणी भेटा तुम्ही आम्हा. न करा चिंता असाल सुखे सकळ अरिष्ट गेली दुखे. म्हणून हस्त ठेवी ती मस्तके भाक देती तये वेळी. ऐसे परी संतोषोणी श्री गुरु निघाले तेथुनी. जेथे असे आरोग्य भवानी वैजनाथ महाक्षेत्र. समस्त शिष्या समवेत श्री गुरु आले तीर्थे पाहत. प्रख्यात असे वैजनाथ तेथे राहिले गुप्त रूपे. नामधारक विणवी सिद्धासी काय कारण गुप्त व्यासी. होते शिष्य बहुवसी त्यासी कोठे ठेविले. गंगाधराचा नंदणू सांग गुरुचरित्र कामधेणू. सिद्ध मुने विस्तारून सांगे नाम कारणीस. पुढील कथेचा विस्तारू सांगता विचित्र अपारू. मन करुणी एकाग्रू ऐका श्रोते सकळी कहो. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नरसिंहा सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे क्रूर यवण शासनम सायं देव वरप्रदानम नाम चतुर्दशोऽध्याय. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त.